एक्झाम साहित्य दीप या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर एक्झाम साहित्य दीप या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मनामध्ये कुठले डाऊट असतील तर या नंबरला मेसेज करा. एक्झाम या हे लक्षात ठेवा, मी हिंदीच्या जागी एक्झाम शब्दाचा प्रयोग केलेला आहे. प्राध्यापक भरती विद्यावर्धिनी महाविद्यालय वसई रोड अनुदानित पदे आहेत मुंबई. मित्रांनो, ही जाहिरात आहे. तर मित्रांनो, नमस्कार मित्रांनो, एक्झाम साहित्य दीप ज्ञान की रोशनी सफलता के संग मध्ये तुमचे मनापासून स्वागत करतो. जे विद्यार्थी मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयामध्ये नोकरी शोधत आहेत आणि जे सेट नेटची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी आजची ही जाहिरात खूप महत्वाची आहे. मित्रांनो, पालघर जिल्ह्यातील वसई रोड पश्चिम येथे विद्यावर्धिनी संस्थेच्या आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेजमध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 करिता सहाय्यक प्राध्यापक असिस्टंट प्रोफेसरच्या जागा भरायच्या आहेत. ही पदे अनुदानित विभागामध्ये असून तासिका तत्वावर सीईवर भरली जाणार आहे. मुंबई विद्यापीठाच्या मान्यतेने ही जाहिरात निघालेली आहे. चला तर विषयानुसार आपण तपशील पाहूया. कला आणि वाणिज्य विभाग. मित्रांनो, सर्वात आधी आपण आपल्या आर्ट्स कॉमर्स शाखेच्या जागा पाहूया. मित्रांनो, येथे एक गोष्ट लक्षात घ्या, सर्व जागा ओपन खुल्या प्रवर्ग मध्ये दाखवल्या आहेत, पण जाहिरातीत स्पष्ट लिहिलेले आहे की कोणतीही प्रवर्ग कॅटेगरी उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. हिंदी 2 जागा, अर्थशास्त्र 8 जागा, याचा अर्थ की इथे 2-3 पोस्ट किंवा 2 पोस्ट परमनंटच्या बसू शकतात. राज्यशास्त्र 4 जागा, 1 पोस्ट बसू शकते परमनंटची. लोकशास्त्र लोकशास्त्र 4 जागा, 1 परमनंटची बसू शकते. बिझनेस लॉ 1 जागा. मित्रांनो, आपल्या एक्झाम साहित्य दीप परिवारातल्या ज्या विद्यार्थ्यांचे हे विषय आहेत त्यांच्यासाठी ही मुंबईजवळ खूप काम करण्याची खूप चांगली संधी आहे. एक्झाम साहित्य दीप घेऊन येत आहे एमपीएससी जाहिरात क्रमांक 114-115, सहाय्यक प्राध्यापक गट अ, अधिव्याख्याता गट ब. विषय हिंदी, मराठी, इंग्रजी, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि शिक्षणशास्त्र. मित्रांनो, या विषयासाठी विशेष मार्गदर्शन कोर्स उपलब्ध करून देण्यात येत आहे. सेट नेट 2026 साठी सुद्धा पेपर 1 आणि पेपर 2 साठी सुद्धा विशेष मार्गदर्शन सत्र उपलब्ध करून देत आहे. या कोर्समध्ये वैशिष्ट्य, सर्व घटकांची नोट्स तुम्हाला दिले जातील. सर्व घटकांचे रेकॉर्डेड लेक्चरची लिंक दिली जाईल. सर्व घटकांचे लाईव्ह लेक्चर घेतले जातील. परीक्षा अभिमुख प्रश्न विश्लेषण असेल. सरावासाठी 10 टेस्ट सिरीज असतील. प्रत्येक रविवारी वैयक्तिक मार्गदर्शन सत्र घेतले जाईल. मित्रांनो, कालावधी आहे परीक्षा होईपर्यंत आणि फीस आहे मात्र 3,000 रुपये. 3,000 मध्ये तुम्हाला एमपीएससी द्वारे एक्झाम पास करून तुम्हाला नोकरी लागू शकते. सेटनेट तुम्ही क्वालिफाईड होऊ शकता आणि पुढे तुम्हाला कुठे पण नोकरी लागू शकते. सखोल अभ्यास, परिणामाची हवी, यशाची खात्री. आशा आहे की तुम्हाला व्हिडिओ तथा ही विशेष मार्गदर्शन कोर्स आवडला असेल. स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि आपल्या मित्रांना, नातेवाईकांना पण पाठवू शकता. मित्रांनो, हे लक्षात ठेवा, मी तुमच्या माहितीस्तव अजून एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, विद्यार्थ्यांच्या सांगण्यानुसार एक्झाम साहित्य दीप घेऊन येत आहे एक ऍप्लिकेशन, ज्यांच्या अंतर्गत तुम्हाला सगळ्या गोष्टी दिल्या जातील. मित्रांनो, ते ऍप माझ्याकडे काही दिवसामध्येच येणार आहे. त्यावेळेस मी एक सेपरेट व्हिडिओ बनणार आहे. तुम्ही म्हणतात म्हणून मी एक ऍप पण घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही क्यू, सेट, नेट, टीजीटी, पीजीटी जेवढ्या एक्झाम होतात शिक्षण क्षेत्रामधल्या त्या सगळ्या एक्झाम मी त्याच्यावर घेणार आहे. तर तुम्ही माझ्यासोबत जोडून राहा. माझं टेलिग्राम चॅनल पण आहे, त्यासोबत तुम्ही जोडू शकता. विज्ञान विभागामध्ये बंपर भरती. मित्रांनो, विज्ञान विभागामध्ये वनस्पती केमिस्ट्रीमध्ये तब्बल 14 जागा आहेत, हे लक्षात ठेवा. 14 म्हणजे 5 ते 6 जागा परमनंटच्या बसू शकतात. वनस्पती शास्त्र बॉटनी 6 जागा, 2 जागा बसू शकतात परमनंटच्या. प्राणीशास्त्र 2 जागा बसू शकतात, 6 जागा सीएसबीच्या परमनंटच्या. गणित 1 जागा परमनंटची बसू शकते. भौतिकशास्त्र फिजिक्स 1 जागा बसू शकते. मित्रांनो, हे लक्षात ठेवा. या गोष्टी तुमचे मित्र, फॅकल्टी सेट नेट असतील तर त्यांच्यासोबत हे नक्की पोहोचवा. शैक्षणिक पात्रता, इलिजिबिलिटी. मित्रांनो, आता सर्वात महत्वाचा मुद्दा, यूजीसीच्या नियमाप्रमाणे तथा मुंबई विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे तुम्हाला पीजी मध्ये 55% गुण असणे आवश्यक आहे आणि सेट नेट क्वालिफाईड होणं किंवा पीएचडी असणं आवश्यक आहे. एक विशेष जाहिरातीत एक ओळ प्रकाशाने दिलेली आहे की तुम्ही म्हणजेच कॅन्डिडेट साठी म्हणजेच उमेदवाराला मराठी भाषा येणे, नॉलेज असणे खूप महत्वाचं आहे. खूप महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो. आपली मातृभाषा मराठी आहे
आणि मराठी आपल्याला आलीच पाहिजे त्यांना निवड प्रक्रियेसाठी प्राधान्य दिले जाईल. खूप महत्वाचा मुद्दा आहे. अर्ज कसा करायचा आणि समारोप आता तर अर्ज कसा करायचा हे नीट समजून घ्या. थेट मुलाखत आहे, थेट वॉकिंग नाहीये म्हणून आधी अर्ज पाठवायचा आहे. जाहिरातीसाठी प्रसिद्ध झाल्यावर 15 दिवसाच्या आत तुमचा अर्ज माहिती फुल महाविद्यालयात पोहोचवायचा आहे. महाविद्यालयाचा हा पत्ता आहे मित्रांनो, टिप करून घ्या. कॉलेजचा पत्ता, द प्रिन्सिपल, तुम्ही हे सगळं डिटेल तुम्ही पोस्टाने पण अर्ज पाठवू शकता. सर्व आवश्यक कागदपत्र झेरॉक्ससह स्पीड पोस्टाने स्वतः जाऊन लवकर जमा करा. तर मित्रांनो, ही होती पालघर वसई अनुदानित महाविद्यालय भरती सविस्तर माहिती. वेळ न वाया घालता तुमचा अर्ज तिथे पोहोचला पाहिजे. माझ्याकडून सर्व पात्र उमेदवारासाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर एक लाईक नक्की करा. मुंबई आणि पालघर परिसरात जॉब शोधण्याचा प्रयत्न तुमच्यासाठी मित्रांसोबत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सेटनेटचे सखोल अभ्यास अशाच अचूक जॉब अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की माहितीसह. धन्यवाद. ज्ञान की रोशनी, सफलता के संग. खूप खूप आभार.